Hello students, we are going to start the new point, that is the simple pendulum. Simple pendulum means काय? तर हा रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्ट मीन्स काय? Another address of the same what is mean by rigid body. रिजिड बॉडी म्हणजे काय? समजा या ठिकाणी दगड घेतला आणि मी फोर्स लावला, दाबला, दगड दबतो, कॉम्प्रेस होतो नाही. याचा अर्थ त्या बॉडी मधले असणारे पार्टिकल यांच्यामधलं अंतर बदलत नाही. किंवा whenever the force acting on the body, किंवा स्पंज आहे, स्प्रिंग आहे, मी स्प्रिंग ताणली किंवा कॉम्प्रेस केली किंवा स्पंज दाबलं, कॉम्प्रेस केलं, there is the interatomic distance which is the change by applying the force. But the stone, whenever it is compressed or stretched, there is no change the interatomic particle. Means that the particle which maintain the same position relative to each other is called rigid body. ज्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर त्या बॉडीच्या आतील पार्टिकल जर एकमेकांपासूनचे अंतर हे जर बदलत नसतील तर त्या बॉडीला रिजिड बॉडी असं म्हणतो. उदाहरणार्थ स्लॅब, तो स्लॅब मी धरला, मी खाली ताणला, खाली येतो नाही, याचा अर्थ तो रिजिड बॉडी. म्हणून या स्लॅबला आपण रिजिड सपोर्ट असं म्हणू शकतो. आणि मी हा दोरा घेतलाय, स्ट्रिंग आहे, हे काय घेतलं? स्ट्रिंग घेतली आणि या स्ट्रिंगला या ठिकाणी हा गोळा बांधला. गोळा मीन्स बॉब. हा सोडून दिला. हा दोरा कुठे बांधला? या पॉइंटला आपण पॉइंट ऑफ सस्पेन्शन असं म्हणतो. पॉइंट ऑफ सस्पेन्शन. या गोळ्याचं टोटल वेट कुठे कॉन्सन्ट्रेट आहे? इथे मध्ये आत. त्याला म्हणतात सीजी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट. कुणाचा? बॉबचा. आणि या पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून ही दोऱ्याची लांबी आहे, ही दोऱ्याची लांबी. मला सांगा, टेन्शन नेहमीच पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे असतं. दोऱ्यामध्ये निर्माण होणारं टेन्शन हे टी, हे टेन्शन. या गोळ्याला स्वतःचं मास आहे, त्यामुळं त्याला वेट. किती फोर्स ऍक्ट होतात? दोन. एक टेन्शन अपवर्ड, जे की स्ट्रिंग मध्ये टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, आणि सेकंड देयर द वेट ऑफ बॉब व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे दोन्ही एकाच लाईन वरती. हा बॉब खाली जात नाही, वरती जात नाही, जागा बदलत नाही. याचा अर्थ एकूण फोर्स यावरती किती ऍक्ट होतो? दॅट इज 0. म्हणजे तो मीन पोझिशनला आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला आहे. मग अपवर्ड असेल तर प्लस टी आणि डाऊनवर्ड असेल तर मायनस mg. टोटल फोर्स किती? तर 0. म्हणून T = mg असते. कधी? ज्यावेळेस हा गोळा, हा बॉब स्थिर असेल त्यावेळेस, म्हणजे स्थिर असेल, मीन पोझिशनला असेल, इक्विलिब्रियम कंडिशनला असेल, तर टोटल फोर्स किती ऍक्ट होतो? तर 0. याचा अर्थ टेन्शन, दोऱ्यात टेन्शन जे निर्माण होतंय स्थिर असताना, ते त्या गोळ्याच्या वजनाएवढे. किती? गोळ्याच्या वजनाएवढे, बॉबच्या वजनाएवढे. ओके. याला मी जर या मीन पोझिशन पासून किंवा इक्विलिब्रियम पोझिशन पासून थोडंसं स्लाइटली डिस्प्लेस केलं, हा अँगल केला व्हर्टिकल, हा या बाजूला नेला,
इथं स्थिर राहील का? याचं टेन्शन ऑलवेज टुवर्ड्स आणि वेट इथे mg. याचा अर्थ हा इथून जर सोडला तर हा इकडे येईल, हा इकडेही जाईल, परत वापस जाईल असा, आणि हा इकडे जाईल. म्हणजे देयर इज अ मूवमेंट टेक्स प्लेस. द सेट ऑफ फोर मूवमेंट इज कॉल्ड एज वन ऑसिलेशन. याला आपण सिंपल पेंडुलम असं म्हणतो. मग सिंपल पेंडुलम याच्याशी रिलेटेड, सिंपल पेंडुलम याच्याशी रिलेटेड आपल्याला या ठिकाणी फोर फिजिकल क्वांटिटीच्या डेफिनेशन पाहिजे. एक आयडियल सिंपल पेंडुलम मीन्स काय? आयडियल सिंपल पेंडुलम. दूसरा प्रैक्टिकल सिंपल पेंडुलम. प्रैक्टिकल सिंपल पेंडुलम. प्रैक्टिकल सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम. तीसरा पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आणि चौथं फ्रीक्वेंसी ऑफ सिंपल पेंडुलम. आणि आणखी एक राहिला लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. Length of simple pendulum. We will see one by one. Then see what is meant by ideal simple pendulum. Ideal simple pendulum. Ideal simple pendulum means काय? तर हा रिजिड सपोर्ट आहे. ओके. आणि मी हा दोरा घेतलाय, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन CS. या दोऱ्याच्या शेवटच्या टोकाला मी गोळा नाही, काय पॉइंट ऑफ मास आहे. पण हे पॉइंट ऑफ मास कसले? हेवी पॉइंट ऑफ मास लटकवलंय, सस्पेंडेड केलंय. कुठून? रिजिड सपोर्ट पासून. कशाच्या सहाय्याने लटकवलंय? दोऱ्याच्या सहाय्याने. स्ट्रिंग. मग स्ट्रिंग कसला आहे? तर इट इज द वेटलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. वेटलेस मीन्स वजन रहित. वेटलेस मीन्स वजन रहित. आणि इनएक्सटेन्सिबल मीन्स समजा रबर आहे, ताणलं, लांबी वाढते की नाही, त्याला एक्सटेन्सिबल म्हणतो. पण ताणल्याच्या नंतर त्याच्या लेंथ मध्ये जर बदल होत नसेल तर त्याला इनएक्सटेन्सिबल म्हणतो. मग व्हाट इज द आयडियल सिंपल पेंडुलम? हेवी पॉइंट ऑफ मास suspended from rigid support with the help of kasla string, weightless and inextensible string, is called ideal simple pendulum. What is definition? Heavy point of mass suspended from rigid support with the help of weightless and inextensible string is called ideal simple pendulum. पण एक प्रॉब्लेम असतो, आयडियल सिंपल पेंडुलम हा अस्तित्वात आहे का? म्हणजे प्रॅक्टिकल तरी अस्तित्व आहे का? ज्याला मास आहे त्याला पृथ्वीवरती वेट असते,
ज्याला मास आहे त्याला वेट असते, मग दोऱ्याला मास आहे, तो वेटलेस असू शकत नाही. दुसरी गोष्ट, हेवी पॉइंट ऑफ मास हा प्रॅक्टिकली इज नॉट एक्झिस्ट. आणि म्हणून आयडियल सिंपल पेंडुलम हा प्रॅक्टिकली एक्झिस्ट नसल्यामुळे, अस्तित्वात नसल्यामुळे, मग प्रॅक्टिकली सिंपल पेंडुलम मध्ये काय बदल केला इथे कंपॅरेटिव्हली मी या ठिकाणी सांगतो. प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, सिंपल पेंडुलम हा रिजिड सपोर्ट आहे. हा दोरा घेतला आणि पॉइंट ऑफ मासच्या ऐवजी काय घेतलं, हेवी बॉब. काय बदललं मी, पॉइंट ऑफ मासच्या ऐवजी काय वापरलं मी, हेवी मास ऑफ बॉब, मास ऑफ बॉब, बॉब. आणि दोरा कोणता वापरलाय, वेटलेसच्या ऐवजी लाईट. लाईट म्हणजे प्रकाश नाही, वजनाला हलका. लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. डेफिनेशन ऑफ प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, heavy mass of the bob is suspended from rigid support with the help of car light and inextensible string is called the practical simple pendulum. Third definition का length of simple pendulum, length of simple pendulum. Consider here, हा रिजिड सपोर्ट है, हा रिजिड सपोर्ट है, हा दोरा, हा सिंपल पेंड बॉब है. टोटल मास इथे कॉन्सन्ट्रेटेड आहे, टोटल वेट इथे कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्याला म्हणतात सीजी, सीजी पॉइंट ऑफ बॉब. आणि याला काय म्हणतात, पॉइंट ऑफ सस्पेन्शन. काय म्हणतात त्याला, पॉइंट ऑफ सस्पेन्शन. मग कन्सिडर करा, समजा या ठिकाणी दोऱ्याची लांबी L आहे आणि ही लांबी R आहे. त्यावेळेस पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधलं अंतर किती, L प्लस R. याला आपण लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम म्हणतो. म्हणजे कशातलं अंतर, पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट ऑफ अ बॉब. मग इथपर्यंत अंतर आहे दोऱ्याची लांबी आणि हे अंतर आपल्याला विचारात घ्यावं लागेल, दॅट द रेडियस ऑफ बॉब. म्हणून शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट, द शॉर्टेस्ट डिस्टन्स between point of suspension and center of gravity point is called as the length of simple pendulum. काय म्हटलं, the shortest distance between point of suspension and center of gravity point is called length of simple pendulum. मग length of string plus radius of bob is nothing but the length of simple pendulum. जर r दिलेला नसेल तर दोऱ्याची लांबीच लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम म्हणून वापरायची. r लेस दॅन कॅपिटल R, सो r इज इक्वल स्मॉल l इज इक्वल टू कॅपिटल L. बट बऱ्याच वेळा प्रॉब्लेम मध्ये रेडियस ऑफ बॉब दिला जातो, त्यावेळेस तो विचारात घ्यावा लागतो. आणि मग त्यावेळेस लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम काढताना द लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस रेडियस ऑफ बॉब घ्यायचं. नेक्स्ट पॉइंट है पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम, पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम. कन्सिडर हियर, समजा हा बॉब आहे, हा इथून स्टार्ट झाला 1 2 3 and 4. एक ऑसिलेशन पूर्ण झालं. Time taken to complete one oscillation by simple pendulum. Time taken to complete one oscillation
by simple pendulum is called as period of simple pendulum. एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी त्या सिंपल पेंडुलमला लागलेला किंवा घेतलेला वेळ is called as period of simple pendulum. Time taken to complete the one oscillation by the simple pendulum is called as the period. And fifth, what is the frequency? That is n. Number of oscillation completed per unit time. एक सेकंदात तो सिंपल पेंडुलम किती ऑसिलेशन पूर्ण करतो त्या ऑसिलेशनच्या संख्येला फ्रिक्वेन्सी म्हणतो. समजा 1 सेकंदात 5 तर फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज, 1 सेकंदात 10 तर फ्रिक्वेन्सी 10 हर्ट्ज, 1 सेकंदात 15 तर फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज. द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड पर युनिट टाइम by the simple pendulum is called as the frequency. So n is equal to 1 divided by capital T. Frequency, it is the reciprocal of period, and SI unit, that is the hertz. Then next, what is the period of simple pendulum? Derive an expression for period of simple pendulum. What is the period or periodic time of simple pendulum? Time taken to complete one oscillation by simple pendulum. Time taken to complete one oscillation by simple pendulum is called period of simple pendulum. See at ठिकाणी A, O and B. A and B are the extreme point. ही mean position आहे. या ठिकाणी त्यावेळेस बॉब हा रेस्ट पोझिशनला असतो, स्थिर असतो. त्यावेळेस या बॉबवरती एकूण फोर्स किती ऍक्ट होतो तर 0. त्याला आपण इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतो, मीन पोझिशन म्हणतो. या इक्विलिब्रियम पोझिशन पासून स्लाइडली डिस्प्लेस केला म्हणजे काय केलं मी डिस्प्लेसमेंट केलं या दिशेने. लिनियर डिस्प्लेसमेंट x. त्यावेळेस या ठिकाणी अँगल करतो आपण थीटा कोणाशी वर्टिकलशी. आणि ज्यावेळेस मी एक्स्ट्रीम पोझिशन बी ला आणतो त्यावेळेस किती फोर्स ऍक्ट होतात 2. एक देयर इज अ टेन्शन, हा एक फोर्स आहे, आणि दुसरा वर्टिकली इट्स अ वेट, देयर इज एनर्जी. वर्टिकलशी या दोऱ्याने केलेला अँगल आहे थीटा. तर या mg ने या स्ट्रिंगशी केलेला अँगल थीटा, अल्टरनेट अँगल्स आहेत. सॉरी, करस्पॉन्डन्स अँगल्स आर द सेम. हा आणि हा अँगल सारखा असेल, करस्पॉन्डन्स अँगल. आणि मी तुम्हाला सांगितलं की रिझॉल्यूशन करताना या mg चा मला रिझॉल्व्ड कंपोनंट किती तर 2 कंपोनंट, रेक्टँग्युलर कंपोनंट. एक दोऱ्याच्या दिशेत ज्याच्याशी अँगल केला तिकडे काय येत असतो कॉस. mg चं रिझॉल्यूशन करतो आणि मग ज्याच्याशी अँगल केला तिकडे तो कॉस, ज्याच्याशी अँगल नाही तिकडे तो साइन. त्यामुळे या ठिकाणी हा रिझॉल्व्ड कंपोनंट mg cos थीटा आणि दुसरा mg sin थीटा. mg cos थीटा हा अलोंग टू स्ट्रिंग आहे. mg cos थीटा कसा आहे अलोंग टू स्ट्रिंग. मग मीन पोझिशन कडे कोणता फोर्स ऍड होईल तर हा mg sin थीटा. हा या बॉडीला वापस मीन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करेल, रिस्टोर करण्याचा प्रयत्न करेल. आणि मग या फोर्सला आपण काय म्हणतो तर रिस्टोरिंग फोर्स. काय म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स आहे. पण थीटा या दिशेला इन्क्रीज होतो त्यावेळेस हा रिस्टोरिंग फोर्स या दिशेला. हा मीन कडून आले तर हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड मीन. म्हणजे हे दोन्ही थीटा आणि फोर्स हे कसे अपोजिटली डायरेक्टेड. म्हणून रिस्टोरिंग फोर्स F is equal to mg sin theta. बट हा फोर्स आणि हा थीटा अपोजिटली डायरेक्टेड आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं F is equal to
minus mg sin theta. Negative sign represent f and theta oppositely directed. थीटा जर व्हेरी स्मॉल असेल तर sin थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असते थीटा असते. Here theta is very small, very small. त्यामुळे f is equal to minus mg into theta. थीटा काय आहे अँगल आहे म्हणून अँगल इज इक्वल टू आर्क डिवाइडेड बाय रेडियस. सो थीटा इज इक्वल टू आर्क किती हे आर्क आहे आणि रेडियस किती ही रेडियस आहे ही रेडियस आहे. त्यामुळे आर्क किती दर थीटा इज इक्वल टू आर्क काय x आणि रेडियस काय दर ते l. टेंशन नाही घ्यायचं टेंशन फोर्स आहे अंतर आहे रेडियस आणि म्हणून फोर्स इज इक्वल टू मायनस mg इंटू x डिवाइड बाय l. बरोबर फोर्स इज इक्वल टू मायनस mg इंटू x डिवाइड बाय l. बट फोर्स इज इक्वल टू काय मास इंटू एक्सेलरेशन. ही किंमत वरती ठेवली m इंटू a इज इक्वल टू मायनस mgx डिवाइड बाय l. m ला m कॅन्सल. a काय हा एक्सेलरेशन त्यामुळे एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस g बाय l g बाय l इंटू x. इथे काय लक्षात येत आहे हे निगेटिव्ह साइन आहे आणि हा g बाय l हा कॉन्स्टंट आहे. कारण डेफिनेशन मध्ये इनएक्सटेन्सिबल वापरलं म्हणजे दोऱ्याची लांबी वाढेल का नाही आणि प्लेस तुमची फिक्स आहे त्यामुळे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे. मग x बदलला की एक्सेलरेशन बदलेल बट एक्सेलरेशन आणि x याची डायरेक्शन कशी अपोजिट. याचा अर्थ a डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x बट अपोजिटली डायरेक्टेड. यावरून काय कळतं द मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज लिनियर SHM. कुठली मोशन आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज a linear simple harmonic motion. Why? That the acceleration is directly proportional to linear displacement from its mean position and negative sign represent that acceleration and displacement are oppositely directed. It is the definition of linear SHM. चला बघा in a magnitude म्हणजे डायरेक्शनचा विचार सोडून द्यायचा. मग acceleration is equal to काय g by l into x. मी या ठिकाणी निगेटिव्ह चिन्ह नाही दिलं का तर डायरेक्शनचा विचार नाही फक्त किंमत. acceleration divided by x is equal to काय g by l. आणि याला काय म्हणतात acceleration divided by displacement. यालाच आपण acceleration per unit डिस्प्लेसमेंट म्हणतो. बरोबर इज इक्वल टू काय राहिलं g बाय l. मग जनरल फॉर्म्युला सिंपल पेंडुलम हा लिनियर एसएचएम करत असेल तर लिनियर एसएचएम चा जनरल फॉर्म्युला फॉर पिरियड काय कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ 1 डिवाइडेड बाय acceleration per unit displacement. ओके मग मला सांगा ही जर किंमत मी जनरल फॉर्म्युला ठेवली तर मिळणारा पिरियडचा फॉर्म्युला कोणाचा असेल तर सिंपल पेंडुलमचा.
So t is equal to 2 pi into square root of 1 divided by z by l. तर t is equal to काय 2 pi into square root of l by g, and this is an expression for period of simple pendulum. तुम्ही या फॉर्म्युल्यावरून अल्टरनेटिव्ह असंही करू शकता, a is equal to g by l into x, and we know that a is nothing but acceleration, it is equal to omega square x magnitude. मग याची तुलना केली तर हे काय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g by l, तर ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ g by l 2 pi divided by t is equal to square root of g by l. तो t divided by 2 pi is equal to square root of l by g. तो t is equal to 2 pi into square root of l by g. तुम्ही असंही करू शकता. ओके, मला सांगा पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम t is equal to 2 pi into square root of l by g आला. मग पिरियड कशावरती डिपेंड आहे? t डिपेंड्स t डिपेंड्स ऑन l, डिपेंड्स अपॉन g, बट independent upon mass of a ball. कारण या ठिकाणी तीन गोष्टीचा मॅक्झिमम विचार करतोय सध्या तरी. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा या फॉर्म्युल्यामध्ये एल आलाय, जी आलाय, एम आलाय का नाही. याचा अर्थ पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम दोऱ्याच्या लांबीवरती डिपेंड आहे, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम वरती डिपेंड आहे, त्याबरोबर ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती डिपेंड आहे, बट एम अब्सेंट आहे. याच्यामुळे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इंडिपेंडेंट अपॉन मास. मग हा न्यूमरेटरला आहे टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. लेंथ वाढली पिरियड वाढेल, लेंथ कमी केली पिरियड कमी होईल. टी इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी झाली पिरियड वाढेल, ग्रॅव्हिटी वाढली पिरियड कमी होईल, आणि टी इंडिपेंडेंट अपॉन द मास. जर ग्रॅव्हिटी 0 असेल तर पिरियड किती? दॅट इज द इन्फिनिटी. And in orbiting spaceship, what is the period of simple pendulum? Capital T is equal to infinity. किंवा at center of Earth gravity किती असते? 0 असते. त्यामुळे period of simple pendulum at center it is impossible. But by the theory, you know that acceleration due to the gravity at center of Earth is equal to 0. So period at center of Earth it is equal to infinity. So we can stop here.